अंबाजोगाई नगर परिषदेच्या निवडणुकीची धामधूम अजून संपलेली नाही. नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या निवडणुका झाल्या. त्यांचा निकाल येत्या 21 डिसेंबर रोजी लागणार आहे. तत्पूर्वी ज्या 4 वार्डातील प्रत्येकी एका नगरसेवकाची निवडणूक येत्या 20 डिसेंबर रोजी होणार आहे. या संदर्भात न्यायालयाच्या आदेशानंतर ही सर्व प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली. 10 डिसेंबर रोजी ज्या उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज परत घ्यायचे त्यांना ती घेता येणार आहेत. मात्र तत्पूर्वी एक घडामोड ऐकवायस मिळाली, ती म्हणजे ज्या उमेदवारांनी या संदर्भात आपले आक्षेप दाखल केले आहेत, संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या वतीने वार्ड प्रभाग क्रमांक 6चे उमेदवार सुरेश कराड असतील किंवा इतर उमेदवार असतील, या वार्डातील संजय भोसले यांनी आपली याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या संदर्भात येत्या 8 डिसेंबर रोजी या संदर्भात न्यायालयात तारीख आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांनाही या संदर्भात बोलावण्यात आले आहे. 8 तारखेला संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात या संदर्भात आणखीन काय निकाल लागतो याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. आपला जो मुद्दा होता, काल फुलेनगर वस्तीमध्ये ज्या अनेक मतदारांची नावे मतदार यादीमध्ये आली नाहीत, हे नावे नेमकी गेली कुठे या संदर्भात त्या मतदारांना कल्पना नाही. एवढेच नाही तर उमेदवारांनाही याचा थांगपत्ता नाही. काल बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक इतर जे प्रभाग आहेत तर त्या प्रभागातील अनेक नागरिकांनी आपली नावे न आल्याच्या संदर्भात त्यावर पोस्ट केल्या. आम्ही या संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता वार्ड क्रमांक 6मध्ये जे इतर प्रभाग आहेत त्या प्रभागातील नावे या वार्ड क्रमांक 6मध्ये आलीत. मात्र या प्रभाग क्रमांक 6मध्ये अनेक मतदारांची नावे नेमके कोणत्या वार्डात गेली हे मात्र त्या मतदारांना स्पष्ट होत नाही. मग नेमकी या प्रत्येक प्रभागामध्ये ज्या मतदारांची नावे इतर प्रभागात गेली किंवा कुठे गेली या संदर्भात BLOनी त्या मतदारांशी संपर्क साधून या संदर्भात त्यांना कल्पना द्यायला हवी. मात्र निवडणूक विभागाच्या मार्फत या संदर्भात कोणतीच दखल घेतली गेली नसल्याचे दिसते. इतर प्रभागामध्ये निवडणुका झाल्या, मात्र ज्या उद्या 20 तारखेला ज्या 4 प्रभागामध्ये मतदान होणार आहे त्याही प्रभागातील अनेक मतदारांची नावे गायब आहेत. नेमकी कोणत्या प्रभागात गेली की मतदार यादीतून नावे गायब झाली असा मतदारामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. किमान येत्या 20 तारखेला 20 डिसेंबर रोजी जे मतदान होणार आहे त्या वार्डातील किमान मतदारांची निवडणूक विभागामार्फत चौकशी होऊन अशा मतदारांची नावे त्यांना शोधून दिली गेली पाहिजे अशीही मागणी मतदारातून होत आहे. आता नेमकं निवडणूक विभाग काय भूमिका घेतो याकडे अंबाजोगाई शहरातील ज्यांची मतदार यादीतून नावे गायब झालीत त्या मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे, एवढे मात्र नक्की.